नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. आज हिंदू नववर्षाप्रमाणे हिंदू नववर्षाप्रमाणे जी नवीन वर्षाची सुरुवात झाली त्याबद्दल समस्त आपल्या सर्व दर्शकांना मी मुख्य संपादक नागेश लांजे या हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपल्यासोबत सहशिक्षक तथा संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कदम आपल्यासोबत आहे. हिंदू नववर्षाप्रमाणे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच उद्या साजरा होत असलेल्या रमजान ईदबद्दल सर्व मुस्लिम बांधवांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी आपल्या जी काही हिंदू नववर्षाप्रमाणे गुढी उभारली जाते त्यामध्ये जे काही वाद प्रतिविवाद आहेत त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आपण थेट त्या प्रश्नाकडे बोलूया. कारण काय म्हणजे बरेच दिवस झालं या जनजागृती होत आहे की गुढी उभारावी का नाही उभारावी आणि ती कशा प्रकारे उभारली जावी, काय सांगाल त्याबद्दल? मुळात पारंपरिक पद्धतीने जे आपण गुढी उभारतो त्या गुढीबद्दल बरेचसे वाद आहेत. एकूणच त्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर ह्या मनुवादी लोकांनी रचलेलं हे कुभांड आहे. त्या संदर्भात काही लॉजिक आपल्याला बोलता येते की रामायणापासून गुढी उभारले जाते असं म्हणलं जाते, तर अयोध्येमध्ये गुढी का उभारली जाते? दुसरं, इतर कोणत्याही राज्यामध्ये गुढी उभारली जात नाही. तुमच्या मतानुसार म्हणजे मनुवाद्यांच्या मतानुसार तांब्या उलटा घालणे हे अशुभ मानलं जातं. गुढीमध्ये तांब्या उलटा का? दुसरं, मृत माणसाच्या ह्याच्यावर आपण लिंबाची पानं हे करतो, तर इथे सुद्धा लिंबाची पानं हे केली जाते. त्या संदर्भामध्ये अनेक गोष्टीचे तर्क लागत नाही आणि असा कोणताही इतिहास नाही की अशा प्रकारे गुढी उभारली जाते. त्यामुळे निश्चितच जे पूर्वगामी विचारांचे लोक आहेत, जे चळवळीतले लोक आहेत, ते सातत्याने सांगतात की जी गुढी उभारायला आपल्याला सांगितली होती ती गुढी न उभारता नवीन वर्षाचं स्वागत ज्या भगव्या झेंड्याला किंवा पताका झेंड्याला आपण जे मानतो, जे की स्वराज्याचा झेंडा होता, तो झेंडा गुढीच्या रूपात फडकवून आपण हा पाडवा साजरा केला पाहिजे. म्हणजे जे काही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठेही पूजाविधी करते वेळेस आपला कळस पूजा हा सरळ असते आणि विशेषतः म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय लिंबाची काडी वगैरे आपण म्हणतो, म्हणजे जे काही हिंदू संस्कृतीप्रमाणे जी काही परंपरा आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे आपलं मत आहे की या ठिकाणी विरुद्ध दिशेने ते आपल्याला करायला सांगितलं गेलं. बरोबर. त्यानंतर दुसरं पण असं मत आहे की या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आता जे काही रायगडावरती जे काही वाघ्या कुत्र्याची समाधी वगैरे आहे असा काही वादविवाद पेटला आहे, त्याबद्दल काही तुम्ही सांगाल का? सुरुवातीपासूनच इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न काही विशिष्ट वर्गाकडून केला जातो, विशेष करून ब्राह्मणांकडून. ब्राह्मण हा शब्द वापरत असताना मी ब्राह्मणवाद हा शब्द वापरेन की जवळपास सर्वच इतिहास संशोधकांनी एक गोष्ट स्पष्ट केली की वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही, पण तरीसुद्धा रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापेक्षा समाधीपेक्षा उंच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. दुसरी गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजाच्या इतिहासाचं सुद्धा इतकी दिवस विकृतीकरण जाणीवपूर्वक केलं गेलं. त्याच्यामध्ये चिटणीसाचे बखरपासून सावरकर असतील, गोळवलकर असतील, ह्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजावर शिंतोड उडवण्याचा प्रयत्न केला आणि आत्तापर्यंत लोकांना संभाजी महाराज म्हणजे अय्याश, व्यसनी, रागीट, तापट होते. जेव्हा आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांनी वासी बेंद्रेच्या अध्यक्षतेखाली जेव्हा सर्व पुरावे बघितले, अस्सल कागदपत्र बघितली, तेव्हा एक गोष्ट आमच्या असं लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराज हे तर शिवाजी महाराजापेक्षा काकणभर जास्त होते. वयाच्या 14 वर्ष बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. 55 लढ्यापैकी एकही लढाई हरली नाही. फ्रेंच, इंग्लिश, हिंदी, संस्कृत अशा अनेक भाषा ते बोलू शकत होते. तर त्या संभाजी महाराजांना ही जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न केला आणि त्यावर नाटकं काढली गेली. मागे एक नाटक काढलं होतं, मोहित्याची मंजुळा, थोराताची कमळा.
की संभाजी महाराज कसे वाईट होते. तर हे इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आधी काळापासून जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून खरा इतिहास लोकांपुढे मांडण्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि लोकांना आता ते कळून चुकले की संभाजी महाराज एक आदर्श राजा होते. किंवा हे वाघ्या कुत्र्याचं जे तुम्ही सांगताय ते अजिबात असण्याची आवश्यकता नाही. आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांचं स्पष्ट मत आहे की अगोदर ती वाघ्या कुत्र्याची समाधी नष्ट केली पाहिजे आणि इतिहासात त्यातला कोणताच संदर्भ नाही. म्हणजे बरेच प्रश्न आहेत की असे इतिहासाचं विकृती करण्यात आलं, त्याच्यामुळे आता वादविवाद पण होत आहे. आता नुकताच वाद पेटलेला आहे जिथे की औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित झाला, लोकांनी तो पाहिला आणि कुठून तरी त्याचं विषांतर होत गेलं आणि ते कबरीकडे गेलं. तर त्यासाठी तुमचं काही आव्हान आहे का, काय सांगा तुम्ही? कबरीचा विषय म्हणजे आता आजच्या काळात नागेजी असं झालं आहे, एखादा विषय तुम्हाला त्रास देत असेल तर ते विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा लोकांचं मन इतरत्र नेण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक हे विषय खोदून काढले जातात. मुळात विषय हा आहे की 350 वर्षापूर्वी औरंगजेबाचे जे हे झालं आणि औरंगजेबाला गाडण्यात आलं औरंगाबाद येथे खुलताबाद. तर तो विषय आता काढून तुम्ही काय साध्य करणार? देशापुढे असलेल्या समस्या बेरोजगारी आहे, महिलावरील अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे, हे सगळे समस्या एकीकडे असताना आणि महाराष्ट्राचं अधिवेशन चालू असताना की शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर, शेतकऱ्याच्या आत्महत्यावर चर्चा कुठे गेली की तर आपल्या चर्चा ह्या औरंगजेबाच्या कबरीवर होत आहे. की हा विषय गैरलागू आहे किंवा हा विषय उचित नाही. आज आम्ही बघितले की सुनीता विल्यम्स अंतरिक्षात जाऊन 9 महिने राहून आली आणि आमचा देश अजून की त्या कुंभमेळ्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीमध्ये बेजार आहे. तर आपण पुण्या दिशेने चाललो हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. इतिहासातल्या गोष्टी काढून आणि त्याही बाबतीत आता हे जाणीवपूर्वक हे चित्रपट त्या वेळेला प्रसारित केले जातात आणि त्याच्यामध्ये मुद्दाम आता छावा चित्रपटात सुद्धा महाराणी येशूबाई यांना विलन दाखवण्यात आले. त्यामध्ये सुद्धा इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. तर बहुजनांच्या पोरांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आम्हाला ह्या कबरीत किंवा ह्याच्यामध्ये न पडता इतिहासामध्ये न रमता चालू गोष्टीमध्ये जे समस्या आपल्या आहेत त्या समस्यावर सरकारने काम करून लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्या. आता ते औरंगजेबाता वर बसून थोडंसं समाधान व्यक्त करत असेल कारण त्या कुणाला कामरामुळे त्याचा विषय तिकडे कुणाला कामराकडे गेला. सगळंच वेळाचा बाजार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी आता नवतरुणांनी आपल्या हातावरती जे काही नवीन आता तुम्ही म्हणलात की अंतराळात जाणाऱ्या विल्यम्स, तर त्याप्रमाणे आपण कुठंतरी आधुनिकतेकडे वळलं पाहिजे, कुठंतरी नवीन विषय हातावरती घेऊन प्रगतीची, कारण इतर देशाप्रमाणे आपण ही प्रगती केली पाहिजे किंवा नवीन वादविवाद विकरून काढण्यामध्ये याच्याकडे आपला साधणारा सांगायचं मला वाटते. आणि त्याचबरोबर आता आपण ह्या नूतन वर्षाच्या नवीन गुढीपाडवा कसा साजरा करावा आपण हा विषयावरती होतो. प्रथम गेली 35 वर्ष झालं की मराठा सेवा संघाच्या वतीने जे काही कार्य चालू आहे गुढी कशी उभारावी याचं काही जनतेवर काही त्याचं म्हणजे कशा प्रकारे जनतेने त्यांना संदेश देण्यात आला किंवा त्याचं अनुकरण काही झाले का, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड किंवा इतर जे पुरोगामी चळवळीतील लोक आहेत हे सातत्यानं फक्त गुढीवरच नाही तर बऱ्याच अनिष्ट रूढी परंपरावर नेहमीच प्रहार करत आले. बऱ्याचशा जे सामाजिक चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आता ह्या बाबतीमध्ये विशेष समाधान असं आहे की हे गुढी उभारण्यासंदर्भात की लोकांचं बऱ्यापैकी नागेशजी प्रबोधन झाले आणि लोकांना बऱ्यापैकी ते मान्य झाले. आज तुम्ही जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये जर बघितलं तर 50% जास्त गुढी आता कमी झाल्या. तर ती एक मोठी म्हणजे काय म्हणायचं त्याला यश म्हणायचं या चळवळीचं. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% म्हणजे सगळेच आपले स्वतःला हिंदू म्हणणारे हे अशा प्रकारची गुढी उभारणार नाही. की आमचं म्हणणं हेच की गुढी विचारांची उभारा, गुढी आपल्या विजय पताक्याची उभारा, गुढी सद्गुणांची उभारा. त्या संदर्भात ते वैचारिक प्रबोधन आणि इतर गोष्टीचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि ते होत आहे याचं समाधान आहे. की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या गुढ्या दिसणार नाही. आता आमच्या पाटील गल्लीमध्ये लहानपणी आम्ही बघायचं की आमच्या पाटील गल्ली जो आमचा खाल्ला जुना भाग आहे सर्वांच्या घरी ते गुढ्या दिसायची, कुणाची गुढी उंच आहे कुणाची गुढी उंच आहे चालायचं. आता त्या बऱ्यापैकी 50% गुढ्या ह्या आता कमी झाल्या. अगदी बरोबर. प्रबोधन झाले, कुठंतरी जनतेमध्ये एक जागृती झालेली आहे आणि ती कुठंतरी आपण भगवा पताका उभारायचं सुरू होत आहे आणि आपण पाहतोय पण आता सध्या बाहेर की बऱ्याच ठिकाणी नवी गुढी दिसत आहे. त्याचबरोबर जी काही आपल्या अहमदपूर शहरामध्ये काल जिजाऊ रथ यात्रा आली त्याचा म्हणजे जनतेला काय फायदा होतील आणि कशा प्रकारे म्हणजे
काय रूपरेषा म्हणजे काय त्याचा फायदा काय होईल, काय सांगाल तुम्ही? निश्चितच ह्या काही काळामध्ये समाजामध्ये ते निर्माण झालं, जातीमध्ये ते निर्माण झालं, एक समाज दुसऱ्या समाजाकडे संशयानं पाहतो. त्या अशा ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा सामाजिक घडी विस्कटलेली आहे, अशावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड किंवा इतर पुरोगामी चळवळीचं कर्तव्य आहे की समाजामधलं तेढ कसं कमी करता येईल. आता ह्या जिजाऊ रथयात्रेच्या निमित्तानं मराठा समाज जोडले, त्यांच्यामध्ये असलेली इतर समाजाविषयी जो द्वेषभाव तयार झाला तो कमी करणे, मराठा समाज कसा स्वतः प्रगती करू शकतो, त्याला कोणत्या विचाराची कास धरली पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, की आजच्या काळामध्ये विविध पक्षाकडून जाणीवपूर्वक जातीमध्ये तेढ निर्माण केलं जातं. त्या गोष्टीला बळी न पडता स्वतःचा विकास तसेच समाजाचा आणि इतरांचा विकास कसं साधता येईल ह्या दृष्टीने मन जोडण्याचं काम हे जिजाऊ रथयात्रेचं निमित्तानं करण्याचा प्रयत्न. अगदी बरोबरच. म्हणजे इथं मराठा जोडा याचा अर्थ की मराठा म्हणजे बहुजन हाच सांगण्यात आला आणि त्याप्रमाणे हा पूर्ण बहुजन समाज जोडण्याचं काम जिजाऊ रथयात्रेतून होतं आणि खूप स्तुत उपक्रम आहे आणि याचं नक्कीच भविष्यकाळात चांगलं यश येईल असं मला वाटतं. त्याचबरोबर एक आता जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि कसं त्याचं नियोजन आहे? मराठा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. आणि ही एक वैचारिक मेजवानी आहे की सध्याच्या काळामध्ये सामाजिक प्रबोधन खूप गरज आहे, लोकांचं प्रबोधन होणं, आणि त्याचा एक भाग म्हणून मराठा सेवा संघ दरवर्षी जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचं आयोजन करतो. त्याप्रमाणे हाही वर्षी जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 1 एप्रिल 2025, 2 एप्रिल 2025 आणि 3 एप्रिल 2025 असे 3 दिवस हे व्याख्यान चालू आहे. 1 एप्रिलला विषय जे आहे ते विषय स्त्री काल, आज आणि उद्या. वक्ते आहेत प्राध्यापक भारती मडवई, नांदेडचे आहेत, हे जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत, प्रवक्त्या. 2 तारखेला छत्रपती घराण्यांचा 4 पिढ्यांचा संघर्ष या विषयावर व्याख्यान होणार आहे. वक्ते आहेत प्राध्यापक अजयदादा जाधवराव, हे इतिहास अभ्यासक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते पण आहेत, सातारचे आहेत. 3 एप्रिलला फुले शाहू आंबेडकरांचा लोकशाहीचा लढा, संविधान व आजचे वास्तव, खूप म्हणजे गहन विषय आजच्या काळातला, त्याबद्दल हे व्याख्यान होणार आहे. वक्ते आहेत प्राध्यापक जावेद पाशा, हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत, नागपूरचे आहेत. यानिमित्तानं सर्व बहुजनांच्या मुलांना, तरुणांना, विशेष आबालवृद्धांना, महिलांना, सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्याख्यानमालेचा लाभ घ्या, आपली वैचारिक रूप भागवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे व्याख्यान जिजाऊ सावित्रीची व्याख्यानमाला आहे. आता आपण पाहतोय की बरेचसे लोकांचं व्याख्यान असेल, कुठं काही भाषणंसुद्धा असतील तर ऐकण्याची तयारी नाही, कुठंतरी त्यांना काहीतरी ज्यावेळेस पडद्यावरती दाखवलं जातं, कुठेतरी चित्रपट वगैरे असेल तर पाहतायत. पण ही वैचारिक जे हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तो खूप स्तुत उपक्रम आहे आणि तमाम जे काही अभ्यासक आहेत सर्व तरुणांनी ही व्याख्यानमाला उपस्थित राहून जी काही विचारांची देवाणघेवाण होणार आहे तर ते सर्वांनी उपस्थित राहून ह्या व्याख्यानमालेला आपण मराठवाडा न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याचबरोबर आत्ता नानांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू नववर्षाची गुढी भगवी पताकाच का उभारावी, तर ज्याप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही अशुभ असणाऱ्या गोष्टी, जे काही उलटा तांबा ठेवणे किंवा आपल्या पत्नीची म्हणा किंवा आईची कुणाची साडी वर लटकावणे किंवा त्याचबरोबर लिंबाचं जे प्रथा असल्यामुळे आपल्या तमाम हिंदू बांधवांनी सर्वांनी या नववर्षाची गुढी भगवी पताकाच उभारावी असं आपण सांगितलं. आपण या ठिकाणी आमच्या या स्क्रीनवर आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहत राहा मराठवाडा न्यूज, आवाज जनतेचा.